नांदेड़ जिले में मतदान के अंतिम चरण तक शांति कानून व्यवस्था बनी रही है। विधानसभा की 9 सीटों के साथ ही लोकसभा उपचुनाव की 1 सीट के लिए बुधवार 20 नवंबर की सुबह 7 बजे से उत्साह उमंग के साथ मतदान किया जा रहा है। जिले के 3088 मतदान केंद्रों पर करीब 15,000 पुलिस कर्मियों के सुरक्षा कवच के बीच हो रही मतदान प्रक्रिया में शाम 5 बजे तक कोई अप्रिय घटना नहीं हुई है। वास्तव में जिलाधिकारी कार्यालय में 5 कंट्रोल रूम्स स्थापित की गई है, जिसे जिलाधिकारी अभिजीत राउत, अपर जिलाधिकारी पांडुरंग बोरगांवकर, निवासी उप जिलाधिकारी महेश वड़दकर, उप जिलाधिकारी राजकुमार माने आदि सहित टीम द्वारा जिले के 1700 मतदान केंद्रों की लाइव निगरानी की जा रही है। वेबकास्टिंग के जरिए हर मतदान केंद्र पर कड़ी नजर है। थोड़ी सी संभावित हलचल नजर आते ही संबंधित केंद्र के आरओ यानी रिटर्निंग ऑफिसर से संपर्क स्थापित कर स्थिति सुचारू की जा रही है। दौरान सुबह 11 बजे के बाद मतदान केंद्रों पर लंबी कतारें लगी थी। बीच में कुछ देर तक कमजोर पड़ी कतारों ने 3 बजे के बाद फिर से तेजी को छू लिया। फिर से भीड़ उमड़ पड़ी थी। शाम 5 बजे तक नांदेड़ विधानसभा की 9 सीटों के लिए 55.70% मतदान, तो वहीं लोकसभा की सीट के लिए 53.78% मतदान होने की जानकारी मिली है। 6 बजे तक मतदान केंद्रों पर भीड़ बढ़ रही थी। विशेषज्ञों की माने तो 6 बजे मतदान केंद्र पर पहुंचकर टोकन लेने वालों की संख्या भी अधिक होती है, तो नांदेड़ जिले में मतदान की ये प्रक्रिया रात करीब 10 बजे तक भी चल सकती है। दौरान दोपहर 3 बजे तक और शाम 5 बजे तक की मतदान की प्रतिशत देखी जाए तो जिले में इस बार 70% से अधिक मतदान होगा, ऐसा अनुमान जिलाधिकारी तथा जिला चुनाव निर्णय अधिकारी अभिजीत राउत ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से व्यक्त किया है। सर्वप्रथम मी ज्यांनी आतापर्यंत मतदान केलं आणि जे इथून पुढे पुढच्या 2 तासांमध्ये मतदान करणार आहे या सगळ्यांचा आभार मानतो। आता आपण जर बघितलं तर 3 वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्याकडे आहे, ज्या अनुसार आपल्या जिल्ह्यामध्ये 42% आणि नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये 41.5% अप्रॉक्सिमेटली एवढं मतदान झालेलं आहे। आपण सध्या अंदाजित आकडेवारी घेत आहे, पोलिंग स्टेशन ही आकडेवारी आपण रात्री घेत असतो। त्याचप्रमाणे आता असं पुढील 3 तासांचा जर अंदाज घेतला तर असं वाटतं की साधारण 65 ते 70% या रेंजमध्ये साधारण आपलं मतदान होईल। हे सर्व करत असताना कुठेही फार अशी अप्रिय घटना किंवा एखादी फार आक्षेपार्ह घटना अशी कुठंच लक्षात आली नाही। काही ठिकाणी निश्चितपणे ईव्हीएम बदलण्याची गरज पडली, परंतु तो आपल्या मतदान प्रक्रियेचा एक भाग असतो, त्यामध्ये फार असं आपत्तीजनक असं काही नसतं आणि ते विहित नियमावलीनुसार एसओपी नुसार इलेक्शन कमिशनच्या आपण बदललेली आहे। त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा पोलीस विभाग आणि इतर जे सगळे सुरक्षा दल आहेत, सीआरपीएफ असेल किंवा होमगार्ड, त्यांच्या मदतीने चांगल्या प्रकारे वॉच ठेवला जात आहे। काही 1-2 ठिकाणी तक्रारी आल्या, त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन चोखपणे आपलं काम बजावलेलं आहे। सोबतच आपली एसएसटी पथकं, फ्लाइंग स्क्वॉड्स हे सुद्धा ऍक्टिव्ह आहेत। काही ठिकाणी आपण कारवाया सुद्धा केलेल्या आहेत। एकंदरीत जिल्ह्यात आतापर्यंत खूप शांततेने आणि चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे। सकाळच्या सत्रात थोडासा मतदारांचा मतदान केंद्राकडे येण्याचा कल नव्हता, मात्र 11 वाजता नंतर खूप चांगल्या प्रकारे त्याला आता मोमेंटम आलेला आहे आणि मला खात्री आहे की साधारण 65 ते 70% दरम्यान किंवा त्यापेक्षाही जास्त मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये होईल। आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 5 प्रकारच्या कंट्रोल रूम केलेले आहेत। एक आपली वेबकास्टिंग कंट्रोल रूम आहे, ज्याद्वारे आपण जे 1781 मतदान केंद्र वेबकास्ट कॅमेराने कव्हर केलेत, त्या ठिकाणी आपण बघतो तिथला जो रिअल टाइम फीडबॅक आहे संबंधित पोलिंग पार्टीला किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना देतो। मीडिया कंट्रोल रूम मध्ये प्रसार माध्यमांना माहिती देणे आणि प्रसार माध्यमांवरती ज्या काही बातम्या येतात त्याचं संनियंत्रण करणे हे कामकाज सुरू आहे। आपली जीपीएस ची कंट्रोल रूम आहे, त्याद्वारे सगळे जे ईव्हीएम आपली जीपीएस ने ट्रॅक होतात त्यांची आपण माहिती घेत आहे। सोबतच रिपोर्टिंग कंट्रोल रूम मधनं वरिष्ठ कार्यालयाला, भारत निवडणूक आयोगाला अहवाल पाठवण्याचं कामकाज सुरू आहे आणि एक कम्युनिकेशन कंट्रोल रूम आहे, ज्यामध्ये जनरल जे कम्युनिकेशन आहे, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क, त्याच्या माध्यमातून काम सुरू आहे। तर एकंदरीत हे सगळं आपण या ठिकाणी कंट्रोल करतो आहोत आणि त्याचा चांगला फायदा आपल्याला या निवडणुकीत होताना दिसत आहे। निश्चितपणे उमेदवारांना आणि मतदारांना दोघांसाठी सुद्धा हा पहिल्यांदाच अनुभव आहे आणि प्रशासनाला सुद्धा हा पहिलाच अनुभव आहे। त्यामुळे थोडीशी पूर्वतयारी आपल्याला जास्त करावी लागली। सगळ्यांचं ट्रेनिंग थोडं आपण त्या दृष्टीने घेतलं होतं, मात्र सकाळपासून जो अनुभव आहे ते मतदारांना एक स्मरणात राहील असा अनुभव त्यांना मिळालेला आहे। म्हणजे एका शाहीत 2 मतदान हे ब्रीदवाक्यच जणू आता आपल्या जिल्ह्याचा आज झालेला आहे आणि सगळीकडे मतदार एक ते आठवणीत राहील अशा प्रकारचा अनुभव घेत आहेत, असं सगळीकडनं एक सार्वत्रिक अभिप्राय आहे।
सर, ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार किती ठिकाणी घडले आणि त्यावर काय उपाययोजना केल्या? ईव्हीएम मशीन बंद पडणे आणि त्याला रिप्लेस करणे हे मतदान प्रक्रियेचा एक भागच असतं. इलेक्शन कमिशन आपल्याला 10% अतिरिक्त मशीन देतं रिप्लेसमेंटसाठी, परंतु आपली रिप्लेसमेंट जर बघितली तर 0.50% या रेंजमध्ये आहे. त्यामुळे काही ठिकाणी 10 ते 20 मिनिटांसाठी थोडीशी प्रक्रिया थांबवली जाते, मात्र नंतर तातडीनं सुरू करून नंतर गतीनं त्याचं मतदान आपण पूर्ण करून घेतो. त्यामुळे मला वाटतं की यात विशेष काही आक्षेपार्ह असं काही नाही. प्रत्येक ठिकाणी आपले इंजिनियर्स आणि आपले स्टाफ पोहोचून त्यांनी वेळेमध्ये ईव्हीएम मशीन्स जिथे जिथे फॉल्टी असतील अशा काही तुरळक ठिकाणी बदलण्याची कारवाई वेळेत केली आहे.